हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात हळद रुसले कुंकू हसलं या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे हा जो समर, पूजा आणि ही मैनावती आणि मैनावतीचा नवरा सगळेजण इथे हाच विचार करत असतात की आज जे काही झालं आहे ना, त्यानं अगदी भडका उडालेला आहे. त्यावेळी सगळे खुश असतात. तर आता पूजा जी आहे ती म्हणत असते की हो हो ना, अगदी आपल्या मनासारखं झालं आहे पहा. पण मला एक कळत नाही आहे की जर या कृष्णाने आणि या दुष्यंतने सगळे पुरावे जाळे होते, तर मग हे व्हिडिओज जे आहेत ते कोणी व्हायरल केले असतील? म्हणजे आणखी कोणाकडे पुरावे आहेत का हे? तर त्यावेळी आता समर आणि बाकी सगळेजण तोच विचार करत असतात की हो, मलाही तेच कळत नाही आहे की जर त्यांनी सगळं काही जाळून टाकले, मग हे कोणाच्या हाती लागलं आणि हे कोणी व्हायरल केलं? तर आता इथे मैनावती जी आहे ती बोलते की असेल कोणीतरी त्यांचा शत्रू. तर त्याचनंतर आता इथे पूजा आणि समरला कळत नसतं की आपल्यापेक्षा मोठा शत्रू कोण असेल त्यांचा. आणि आता सगळेजण त्याच विचारामध्ये असतात. इकडे आता जयकांत जो आहे तो बोलतो की जो कुणी असेल, पण त्याने खूप चांगलं काम केलं आहे बरं का. म्हणजे याचा आपल्याला भविष्यात फायदाच आहे की. पहा ना, म्हणजे आपलं काम करून आपलं काम करणं सोपं केलं आहे त्याने. तर त्यावेळी आता पूजा जी आहे ती बोलते की हो, बरोबरच आहे म्हणा. तर आता जयकांतचे जे काही वडील आहेत ते पूजाला म्हणतात की काय गं सुनबाई, तुम्ही अशा शांत का? त्यानंतर आता इथे ती उत्तर देते की काही नाही, मीही तोच विचार करत होते की हे सगळं कोणी केलं असावं ते आपल्याला कळायला हवं. त्याचनंतर आता इकडे कृष्णा आणि दुष्यंत दोघेही जण रूममध्ये येतात. त्यावेळी कृष्णा जाम टेन्शनमध्ये असते आणि दुष्यंतही, कारण दुष्यंतला माहिती नसतं की हे सगळं कुणी केले. आपण एवढे रात्री पुरावे जाळे तरीसुद्धा ते पुरावे आणखी कोणाकडं होते आणि ते पुरावे त्यांनी कसे पाहिले, हा प्रश्न आता इथे त्या दोघांनाही पडलेला असतो. आणि त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलू लागतो की मला तर वाटतं की दुसरं कोणी नाही, पण समर आणि पूजा हे सगळं करू शकतात. त्यावेळी आता कृष्णा जी आहे ते बोलते की पण मी यावेळी त्या दोघांचाही चेहरा पाहिला आहे. ज्यावेळी हे सगळं जे उघड आलं होतं त्यावेळी त्यांना या सगळ्याचा धक्का बसला होता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव नव्हते दुष्यंत. त्यावेळी आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की हां कृष्णा, ते तर मी नोटीस केलं, पण मग हे समर आणि पूजाने नाही केलं तर कोणी केलं असावं? तर त्याचनंतर आता इकडे इकडे पूजा, मैनावती, समर आणि समरचे जे काही काका आहेत ते बसलेले असताना तिथे हा जयकांतराव येतो. जयकांत आल्यानंतर इथे सिट्टी वाजत वाजत त्यांच्यापर्यंत येऊन थांबलेला आहे. आणि त्यावेळी आता तो बोलतो, मग कसा वाटला आपला पलटवार? त्यावेळी आता इथे हे सगळेजण चकित होतात. जयकांत? तर आता जयकांतचे वडील जे आहेत ते बोलतात की काय मग जयकांत, म्हणजे ह्या सगळ्यामागे तुझा हात आहे तर? तर आता जयकांत जो आहे तो बोलतो की हो, तर मग एवढा मोठा कार्यक्रम केला आहे बघा आपण. त्यावेळी आता इथे ते जयकांत सांगू लागतो की हो, हे सगळं मी केलं आहे. तर त्यावेळी आता इथे इथे सगळेजण, खरं तर जास्त समर समर जास्त चकित झालेला आहे की हे सगळं या जयकांतने केलं. खरं तर याने चांगलीच गोष्ट केली त्यांच्यासाठी, पण तरीही त्याला धक्का बसतो. कारण या जयकांतला ना एकही काम धड जमत नसतं. इथे आता दुष्यंत जो आहे तो म्हणत असतो की मला तर वाटतं की दुसरं कोणी नाही, हे केलं असेल तर समर आणि पूजानंच केलं असेल. तर आता कृष्णा म्हणते की नाही हो, यावेळी मला त्या दोघांवरती अजिबात डाऊट येत नाही. कारण ज्यावेळी हे सगळं घडलं होतं त्यावेळी मी तिचा आणि त्याचा चेहरा पाहिला होता. तर त्याचनंतर इकडे इकडे हा जयकांत ह्या ह्यांच्या खोलीत शिरलेला आहे जिथे त्यांनी पुरावे ठेवले होते अढळरावांच्या. त्यावेळी आता इथे ते शोधत असताना इथे जयकांतला काही पुरावे मिळत नसतात. म्हणूनच आता जयकांत जो आहे तो बोलतो की नाही, आता तर मला कुठेही सापडत नाही आहे, असं म्हणत आता जयकांत दुसरीकडे पाहू लागतो. आणि पुन्हा त्याच्या डोक्यात येतं की नाही, पुरावे यातच असतील, म्हणूनच आता हे सगळं काही काढावं लागेल. तर आता जयकांतने ते वरचं सामान सगळं काही काढलं आणि त्यावेळी आता तो पुरावे शोधू लागला.
आणि इकडे आता तो पुरावे शोधत असतानाच त्याला पेटीमध्ये एक पेनड्राईव्ह मिळालं. आता ते पेनड्राईव्ह त्याचं किती कामाचं आहे हे त्याने मोबाईलला लावून पाहिलं आणि एकदा चेक करून पाहिलं. तर मित्रांनो, आता इथे या जयकांतने खूप मोठा प्लॅन केलेला आहे आणि या जयकांतच्या प्लॅनमुळे आता बाजाबाईला लवकरच पोलिसांच्या हाती करतील गावकरी आणि याचाच प्लॅन करून या जयकांतने हे जे काही पुरावे आहेत ते चोरण्याचं ठरवलं. तर त्याचनंतर आता जयकांतने त्या सगळ्या फोटोंचे मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले, जे की त्याच्या उपयोगी येणार होते. तर आता तो तिथून निघाला होता आणि त्याचनंतर आता इकडे जयकांतने कसे ते पुरावे आणले, जयकांतने हे सगळं काही इथे समर, पूजा आणि त्याच्या वडिलांना आणि आईला सांगितलेलं आहे. तर आता इथे जयकांत जो आहे तो त्या सगळ्यांना विचारतो की मग कसा वाटला आपला डाव. तर आता सगळेजण बोलू लागतात की हो, सगळ्यांना तुझा डाव खूप आवडला. सगळेजण त्याचं कौतुक करू लागतात आणि हसत असतात. तर त्याचनंतर आता इथे ही मैनावती जी आहे ती बोलते की मला ना खरंच जयकांत विश्वास बसत नाही आहे की हे सगळं तू केलंस. तर त्यावेळी आता इथे जयकांत बोलतो की हो आई, हे सगळं मी केले, आता तरी विश्वास ठेव माझ्यावर. त्यावेळी आता इथे मैनावती आणि इथे हा जयकांतचा जो काही वडील आहे ते दोघेही जण हसत असतात. कारण आता कुठेतरी त्यांच्या लेकाने त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगलं काम केलं आहे. नाहीतर या जयकांतने अजूनही एखादं काम केलं नव्हतं. तर आता इथे जयकांतचे वडील त्याचं कौतुक करत असतात की तू खूप चांगलं काम केलं आहेस आणि आत्ता कुठे तू तुझ्या आयुष्यात एक चांगलं काम केलं आहेस. त्यानंतर आता इकडे पूजा जी आहे ती मनातल्या मनात हसत असते. आणि इकडे जेव्हा कृष्णा आणि दुष्यंत दोघेही जण बोलत होते तेव्हा तिथे बाळजाबाई आलेले आहे त्यांच्या रूममध्ये. बाळजाबाई कृष्णाला विचारते आहे की कृष्णा, आत येऊ का. तर आता इथे दुष्यंत जो आहे तो कृष्णा इथे बाळजाबाईला बोलतो की आई, अगं तू विचारतेस काय, ये ना आत. तर आता इथे कृष्णाचा चेहरा आणि दुष्यंतचा चेहरा तिला खूप वाईट दिसतो. कारण तिला दिसते की कृष्णाला तिची किती काळजी आहे ते. आणि त्याचनंतर इथे हा जो दुष्यंत आहे तो त्याच्या आईला म्हणत असतो की आई, हे बघ, आम्ही सगळं काही सांभाळून घेऊ, तू काळजी करू नकोस. त्यावेळी आता इथे आई जी आहे ते कृष्णाला हे समजावण्यासाठी आली होती की कृष्णा, मला असं वाटतं की आत्तापर्यंत माझी कारनामे सगळे काही तू लपवले आहेस, पण आता इथून पुढे मला असं वाटतं की मी गावकऱ्यांना माझे सगळे कारनामे दाखवायला हवेत आणि त्याचनंतर मला गावकऱ्यांनी कुठली तरी मोठी शिक्षा द्यायला हवी. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की बाळजाबाई, हे सगळं तुम्ही काय बोलतायत, कारण आता जर असं झालं तर गावकरी थेट तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देतील, असं आता इथे कृष्णा बाळजाबाईंना सांगत असते. बाळजाबाई जी आहे ती कृष्णाला बोलू लागते की कृष्णा, हे बघ, आता माझ्या चुकीची मला कधी ना कधी शिक्षा ही घ्यावीच लागणार होती. मग आत्ता मिळाली म्हणून काय झालं, आणि किती दिवस मी असं हे ओझं घेऊन वागणार आहे. गावकऱ्यांच्या मनात तो राग आहे आणि तो राग आता निघालाच पाहिजे, असं बाळजाबाई कृष्णाला म्हणत असते. त्याचवेळी आता इथे ही जी काही बाळजाबाई आहे ती बोलतं की हे बघ, माझ्यामुळे तुम्हा दोघांना त्रास होतो आहे आणि ते मला अजिबात सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही जास्त काळजी करू नका. मी गावकऱ्यांच्या शिक्षेला तयार आहे. गावकरी जे मला शिक्षा देतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. तर आता इथे हे सगळं बाळजाबाई जेव्हा बोलत असते त्यावेळी कृष्णा जी आहे ती बाळजाबाईला बोलते की बाळजाबाई, हे पहा, आम्हाला माहीत आहे, दुष्यंतला माहीत आहे की तुम्ही बदलला आहात आणि एक दिवस मी गावकऱ्यांना हे नक्की समजावून सांगेल की माझ्या सासूबाईमध्ये खूप बदल झाला आहे आणि ज्यांच्यामध्ये बदल होतो तो शिक्षेस पात्र नाही. कधी त्यांच्यामध्ये बदल होतच नाही, अशा लोकांना शिक्षा द्यायला हवी. पण बाळजाबाई तर सुधारल्या आहेत असं मी लोकांना लवकरच पटवून देईल. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा लोड घेऊ नका, असं आता इथे कृष्णाने या बाळजाबाईला सांगितलेलं आहे. आणि त्याचनंतर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की नाही कृष्णा, हे सगळं करायची काहीच गरज नाही, असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. आणि इकडे आता कृष्णा जी आहे ती जाम टेन्शनमध्ये असते. दुष्यंतला कृष्णाचं टेन्शनही दिसत असतं. त्यावेळी दुष्यंत कृष्णाला सावरतो. आता कृष्णा बोलते की माझ्याकडे ना दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही.
मला लवकरच इथे ग्रामपंचायत बोलवावी लागेल. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी समर आणि पूजा दोघेही जण किचनमध्ये कामाला लागले. आणि त्यानंतर आता समर जो आहे तो पूजाला म्हणतो, बाकी आता खरंच मस्त राडा होणार आहे बरं का आज. त्यावेळी आता पूजा बोलते की मी तर त्याच गोष्टीची वाट पाहून आहे, पण कळत नाही आहे अजून घरात एवढी शांतता कशी आहे. त्यावेळी आता हा जो समर आहे तो पूजाला म्हणतो की पूजा, तुला कळत नाही का गं, म्हणजे जी काही ती शांतता आत्ता सुरू आहे ना, ती वादळापूर्वीची शांतता आहे. त्यावेळी आता ही पूजा जी आहे ती समरला म्हणते की हो रे समर, बहुतेक असंही असू शकतं. तर त्याचनंतर आता समरही या गोष्टीसाठी उत्सुक झालेला असतो की कधी एकदा बाळजाबाई खाली येईल आणि इथे राडा सुरू होईल. त्याचनंतर मैनावती जी आहे ती पूजाकडे येते. मैनावती आल्यानंतर पूजाला सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का काय घडतं आहे घरात. त्यावेळी पूजा जी आहे ती बोलते की नाही, काय झालं आहे असं. तर आता मैनावती पूजाला सांगू लागते की हे बघ पूजे, आता ना इथे या कृष्णीने ग्रामपंचायतीला बोलवलेलं आहे. तर आता पूजा जी आहे ती बोलते की ही कृष्णी काय वेडी झाली आहे का, आत्ता ग्रामपंचायत बोलून काय उपयोग होणार आहे तेव्हा. तर आता इथे पूजा बोलते की उलट लोकच बाळजाबाईंना मारतील या ग्रामपंचायतीमध्ये. त्यावेळी आता पूजा बोलते की आणि असंच व्हायला हवं. ही कृष्णाला वाटतं की ती स्वतः खूप हुशार आहे, पण नाही, आता आपणही यावेळी चांगलंच हुशार बनायचं. तर आता इकडे समर आणि पूजा दोघेही जण बोलतात की या ग्रामपंचायतीमध्ये असला राडा व्हायला हवा ना, ज्यामध्ये या बाळजाबाई आणि कृष्णाला चांगलाच धडा मिळावा, असा आता इथे हा समर म्हणत असतो. पूजा म्हणते की गावकऱ्यांनी ना हिला ना पोलिसांच्या ताब्यातच दिलं पाहिजे आणि तीच सगळ्यात मोठी शिक्षा आपल्यासाठी असणार आहे. त्याचमुळे तिला खूप आनंद होत असतो. इकडे आता कृष्णाने पंचायत बोलवलेली असते, तर सगळी लोक गावकरी सगळे हजर झालेले असतात आणि त्यावेळी आता इथे कृष्णाची आहे ती तिचं मत मांडत असते. पण आता गावकरी जे आहेत ते कृष्णाला बोलण्याआधीच कृष्णाला म्हणू लागतात की कृष्णा, आता तू त्यांचं समर्थन केलेलं आम्ही खपवून घेणार नाही, कारण त्या स्वतः तुझ्या जीवावर उठल्या होत्या आणि तू आज गावकऱ्यांना काय सांगते आहेस, अशी बैठक काय बसवली आहे, त्याचा काही परिणाम होईल असं वाटतं तुला. त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की हे पहा, मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि म्हणूनच मी इथे तुम्हाला बोलावलेलं आहे. त्यावेळी त्यातलेच काही 2-4 माणसं जे आहेत ते म्हणू लागतात की हे पहा, बाळजाबाईने आत्तापर्यंत कधीही कोणाचं भलं केलेलं नाही आहे, त्यामुळे आम्हाला या पुराण्यांवर पूर्ण विश्वास आहे. त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती म्हणत असते की हे पहा, तुम्ही शांत राहा, मला माहिती आहे इथे आपल्या बाळजाबाईने चुका केल्या आहेत. त्यावेळी आता गावकरी बोलतात की चुका नाही, त्यांनी महाचूक केली आहे कृष्णा, हेच नाही तर त्या तुझ्या जीवावर उठल्या होत्या, मग तरीही तू त्यांना पाठीशी का घालते आहेस. आम्हालाही आता पाहायचं आहे की तू त्यांना पाठीशी घालतेस की शिक्षा देतेस. आता कृष्णासमोर खूप मोठं आव्हान उभं राहिलेलं असतं. गावकऱ्यांनाही पाहायचं असतं की कृष्णा खरंच बाळजाबाईला पाठीशी घालते का. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की नाही, असं काही होणार नाही आहे. हे पहा, ज्यांनी चूक केली त्यांना शिक्षाही मिळतेच. त्याचनंतर आता इथे समर पूजा सगळेजण आता त्या सगळ्याची वाट पाहत असतात की कृष्णा आता इथे काय उत्तर देईल. तेवढ्यात बाळजाबाई तिथे येते. बाळजाबाई तिथे आल्यानंतर त्या सगळ्यांना बोलते की थांबा, असं म्हणत तिने सगळ्या फाईल्स आणलेल्या असतात, ज्या फाईल्समध्ये तिचे सगळे पुरावे असतात. त्यावेळी ती आल्या आल्या ते फाईल ज्या आहेत त्या टेबलवरती ठेवते आणि त्यानंतर गावकऱ्यांना म्हणते की तुम्हाला हवं आहे ना की मला काहीतरी शिक्षा व्हावी. तर त्यावेळी ती सांगू लागते की मागच्या वेळी जेव्हा कृष्णाला कळालं की मी या सगळ्याची गुन्हेगार आहे, तर त्याच वेळी तिने मला एक शिक्षा सुनावली होती. तुम्हाला तर आठवतच असेल की तिने मला संपूर्ण गाव स्वच्छ करायला सांगितलं होतं आणि मंदिरही स्वच्छ करायला सांगितलं होतं आणि तेच काम मी आजही करत आहे.
मी रोज मंदिर स्वच्छ करते. गाव तर स्वच्छ करून झालंच आहे. आणि त्यावेळी ज्यावेळी मी गाव स्वच्छ करत होते त्याचवेळी अचानकच मी ते काम करण्याचं सोडून दिलं आणि एका ठिकाणी गेले. तिथून मला कृष्णाने वाचवलं. कृष्णाला कळालं की माझ्या डोळ्यात पश्चाताप आहे. कारण मला खूप गिल्टी वाटत होतं की मी गावकऱ्यांना फसवलं आहे आणि आज या सगळ्याची मला शिक्षा मिळते आहे. तर त्या गोष्टीवरूनच मला खूप वाईट वाटत होतं आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की मी आता रोज गाव स्वच्छ करेन. तर आता इथे गाव स्वच्छ करून तिला ते मंदिर स्वच्छ करायचं असतं. म्हणूनच आता बाळजाबाई जी आहे ती सगळ्या गावकऱ्यांसमोर सांगते की मी रोज सकाळी आणखीनही ते मंदिर स्वच्छ करण्यासाठी जाते. का तर फक्त पश्चाताप. कारण मला माझ्या चुकीचा पश्चाताप झाला आहे. त्यानंतर त्या गावकरी बोलतात की हे पहा, तुम्ही असं काहीही सांगाल आणि आमचा त्यावरती विश्वास बसेल. त्यावेळी आता इथे ही जी बाळजाबाई आहे ती बोलते की मला माहितीच आहे की तुमचा माझ्यावरती विश्वास बसणारच नाही आहे. पण हे पहा, तुम्ही जी शिक्षा द्याल ना ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. तर त्यावेळी आता गावकरी जे आहे ते बोलतात की ठीक आहे, आम्ही तुम्हाला शिक्षा काय सांगायची आहे ते निर्णय करून ठरवू. तर त्यानंतर आता इकडे कृष्णा जी आहे ती या गावकऱ्यांच्या आणि बाळजाबाईंच्या मध्ये बोलते. कृष्णा गावकऱ्यांना म्हणते की पहा गावकऱ्यांनो, ज्या व्यक्तीने चुका केल्या त्याच व्यक्तीने त्याचे पुरावे देखील त्याच्यासोबत आणले आहेत. म्हणजे पहा ना, ज्या व्यक्तीने चुका केल्या त्यामध्ये चूक केली आहे हे सांगण्याचंही धाडस आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की त्यांनी चूक केली आणि आपल्यापासून लपवले आहे. यावरून हे सिद्ध होतंय की बाळजाबाई बदलल्या आहेत. गावकऱ्यांनो, तुम्ही एकदा पुन्हा विचार करा. जर आपण बाळजाबाईंना शिक्षा दिली तर त्यांच्यावर अन्याय होईल. कारण त्यांना सुधारायची एक संधी तर मिळाली पाहिजे ना. असं थोडी असतं चूक केली आणि एकही संधी मिळत नाही त्या व्यक्तीला. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती गावकऱ्यांकडून बाळजाबाईला एक संधी मागत असते. तर त्यावेळी आता कृष्णाला इथे गावकरी बोलतात की कृष्णा, आम्ही बाळजाबाईला संधी देऊ. बरं मला सांग, आम्ही बाळजाबाईला संधी दिली तर कशावरनं की बाळजाबाई पुन्हा असं वागणार नाहीत. तर आता इथे गावकरी बोलतात की कृष्णा हे बघ, आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की बाळजाबाईने चांगलं राहिलं पाहिजे, कोणालाही त्रास होता कामा नये. तर आता इथे कृष्णा जी आहे ती गावकऱ्यांना शब्द देते तिच्या समोरून की बाळजाबाई असं काहीही वागणार नाहीत की कोणाला त्रास होईल. कारण बाळजाबाई आता बदलल्या आहेत. त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे तीही बोलू लागते की हो, मी अगदी तुम्हाला हवं तसेच वागेल. त्यानंतर आता इथे गावकरी जे आहे ते बोलतात की ठीक आहे, आम्ही तुम्हाला माफ करू, पण एक एक अट आहे आमची. त्यावेळी गावकरी जे आहेत ते कृष्णाला सांगू लागतात की हे जे काही पुरावे बाळजाबाईच्या हातात आहेत ना, ते पुरावे बाळजाबाईंनी आमच्या ताब्यात देऊन टाकावेत. तर त्यावेळी हे ऐकल्यानंतर बाळजाबाईला कळत नसतं की हे पुरावे ह्यांच्याकडे कशासाठी लागत असतील ह्यांना. तर त्यावेळी आता इथे ती विचार करते आणि त्यावेळी कृष्णा बोलते की ह्या पुराव्याचं तुम्ही काय करणार. त्यावेळी गावकरी बोलतात की जर दुसऱ्या वेळी बाळजाबाईने असंच वागण्याचा प्रयत्न केला तर ते पुरावे घेऊन आम्ही पोलिसांकडे जाऊ आणि त्यावेळी बाळजाबाईंना शिक्षा होईल. चालेल तुला, हे मंजूर असेल तर ठीक आहे, आम्हीही बाळजाबाईला माफ करायला यावेळी तयार आहे आणि त्यांना एक संधी द्यायला तयार आहे. तर आता बाळजाबाई जी आहे ते बोलते की ठीक आहे, मला हे मंजूर आहे, मला यात कुठलीच अडचण नाही. मी हे पुरावे तुम्हा लोकांना म्हणजे तुमच्याकडे द्यायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर आता इथे बाकी सगळ्यांना छान वाटतं. कृष्णा आणि दुष्यंतलाही छान वाटतं की आता बाळजाबाईला गावकऱ्यांकडून एक चान्स तर मिळाला आहे आणि आता हा चान्स त्यांना गमवायचा नसतो. त्यावेळी आता जेव्हा पूजा आणि समरला कळतं की बाळजाबाईला एक चान्स मिळाला आहे, त्यावेळी समर आणि पूजाची चिडचिड होऊ लागते. त्यावेळी आता तिथे ते गप्प बसतात आणि त्याच नंतर आता पुढील भागात एक
इकडे समर आणि पूजा दोघेही जण म्हणत असतात की आता खूप मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर समर बोलतो की कधी एकदा यश मिळेल असं झालं आहे. तर आता पूजा म्हणत असते की मिळेल, तेही नक्कीच मिळेल. तर आता इथे समर बोलतो की मग आता पुढे त्यासाठी काय करायचे. तर पूजा सांगू लागते की आता एकच घाव टाकायचा आणि त्या घावामध्ये 2 तुकडे झाले पाहिजे. तर आता पूजा गावकऱ्यांना काहीतरी सांगून त्याला भडकवणार आहे आणि गावकरी त्यांचे तोंड वगैरे बांधून इथे पुन्हा एकदा राडा करण्यासाठी रानडे पाटलांच्या घरामध्ये शिरलेले आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.